नमस्कार, तुम्ही ऐकता MGM 90.8 FM. साथ है तो बात है. सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयोगाने आयोजित रेडिओ प्रकल्प ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमातील आज आपण 19वा भाग ऐकणार आहोत. बुढ़ापा अभिशाप नहीं, बुढ़ापा बनेगा उत्सव जिंदगी का. अटल वयो अभ्युदय योजना बनाए बुजुर्गों की जिंदगी को आसान, लौटाए उनका खोया हुआ स्वाभिमान. कहा जाता है बुढ़ापा अपने आप में एक रोग है. उम्र बढ़ने के साथ हमारे बुजुर्गों को होती है कई तरह की शारीरिक समस्याएं. ऐसे में गरीब असहाय वरिष्ठ नागरिकों के पोषण के लिए सरकार ने उठाए हैं कदम. अटल वयो अभ्युदय योजना दिलाती है बुजुर्गों को सही पोषक भोजन. लगभग 50,000 बुजुर्गों को लाभ देने के लिए 39.6 करोड़ बजट में आवंटित किए गए हैं, जिससे होगा हमारे वरिष्ठ जनों का अभ्युदय. साथ ही सहारा बनी वरिष्ठ जनों का राष्ट्रीय वयोश्री योजना, जिसमें गरीबी रेखा के नीचे के हमारे सम्माननीय वरिष्ठों को मिलेंगे सहायक उपकरण और जीवन सहायक यंत्र जैसे व्हील चेयर, हियरिंग हेड, वॉकर, जिससे खिल उठी हमारे बड़ों की खोई मुस्कान, क्योंकि हमारे बुजुर्ग हमारा अभिमान. CRA द्वारा निर्मित सामाजिक न्याय एवं सशक्तिकरण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी. अरे भरत, घरी आहेस का रे? अरे हो, घरातच आहे मी. एवढ्या सकाळी कोण दरवाजा ठोठवताय? अरे आता सगळी विचारपूस बाहेरच करणार आहेस का? दरवाजा तर उघड. लक्ष्मी, बघ ग जरा कोण आहे ते. दरवाजा उघड बरं. आले आजोबा, बघते कोण आहे. कोण आहे ग? आजोबा. अरे शंकर, अरे आज सकाळी सकाळीच. भरत, दुसऱ्यांना तर तू खूप माहिती देत असतोस, हं? पण स्वतःची काळजी घेतोस असं वाटत नाहीये. तुला नीट दिसत नाही का रे? अरे असं काय विचारतोय? काय केलंय काय मी? आश्चर्याची गोष्ट तर ही आहे की तुला समजत नाहीये की काय चुकतंय. तूच सांग लक्ष्मी, वेळ काय झाली आणि या साहेबांना अजून सकाळ वाटते. आजोबा, अहो तुम्ही चष्मा घाला, मग समजेल तुम्हाला. अरे बापरे, 9 वाजलेत होय? अरे मला वाटलं 6च वाजतायत. बरोबर आहे, वय झालं आता, चष्म्याशिवाय काम होऊ शकत नाहीये. बरं रे, ते सोड सगळं. पण तू कसा आहेस? रिटायर केव्हा झालास? मी अगदी छान आहे, मस्त आहे. रिटायर होऊन मला 8 वर्ष झाली. हो, आता घरीच असतो. तुम्हा दोघांची कार्यक्रम ऐकतो, म्हटलं आज जाऊन भेटावं. वा वा वा, हे छान केलंस. नाही, सरळ भेटायला आलास हे अगदी उत्तम. हो ना. आता कसं आयुष्यातले 2 दिवस वाढले म्हणून समज. खरंय. अरे कसं आहे, आयुष्यातले नुसते दिवस वाढवून मजा नाही. त्या दिवसामध्ये ना आपण काहीतरी करत राहिलो की प्रसन्न वाटतं. खरंय, जगण्याला अर्थ येतो. जसा आता तू कार्यक्रम करतोस त्याचा किती उपयोग होते माहितीये सगळ्यांना. आपल्यासारखं म्हाताऱ्यांचं आयुष्य सुंदर व्हावं यासाठी कितीतरी योजनांची माहिती देता तुम्ही. अरे शंकर, या योजनेचं नाव आहे अटल वयो अभ्युदय योजना आणि ती भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या माध्यमातून चालवली जाते. अरे मग भरत, या योजनांच्या अंतर्गत ज्येष्ठांना काम मिळण्यासाठी काही तरतूद आहे का? निवृत्तीनंतर घरी बसून कंटाळा येतो बघ. अशा वेळेला एखादं जर का काम मिळालं ना, तर मात्र वेळ कुठे निघून जाईल काही कळणारच नाही. आजोबा, नाही गप्पा रंगल्यात तुमच्या, पण आज काहीतरी आहे, लक्षात आहे ना? अरे आज काय विशेष? काय मला तर काही आठवत नाही बा. आता मित्र भेटल्यानंतर बाकी सगळं विसरणारच तुम्ही, बरोबर आहे. अरे हो, आलं लक्षात. अरे आपल्याला जायचंय ना शंकर. अरे आज ह्याच ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या कार्यक्रमाचं प्रसारण आहे. नशीब माझं लक्षात आहे तुमच्या. अरे कसं विसरेन मी लक्ष्मी. आणि योगायोग बघ, शंकरनं सुद्धा एक खूप चांगला मुद्दा दिलाय आत्ताच मला. मला वाटतं आपण आज याच्यावरच बोलूया. ओके शंकर, मी लक्ष्मीला तुझा मुद्दा सांगतो. ती जरूर यावर काही ना काहीतरी उपाय सांगेल. आणि तू सुद्धा आजचा कार्यक्रम ऐक आणि तुझ्या मित्रांना सुद्धा ऐकायला सांग. अरे वा भरत, आजच प्रश्न आणि आजच उत्तर. हे आवडलं बाबा आपल्याला. आता तुम्ही दोघं स्टुडिओमध्ये पळा
आणि मी घरी पळतो आणि आधी रेडिओ ट्यून करतो. ओके ओके ठीक आहे, भेटूया पुन्हा. आणि हे बघ, अरे कार्यक्रम कसा वाटलाय नक्की सांग बरं. हो, नक्की सांगणार. बर, मी निघतो. अरे हो, तुम्हाला कार्यक्रमासाठी शुभेच्छा बरं का. थँक्यू. आजोबा चला, झाली का तयारी? हो, झाली तयारी. व्हेरी गुड. अहो झाली काय तयारी? उन्हाळा सुरू झालाय. आता उन्हापासून वाचण्यासाठी टोपी आणि चष्मा बाहेर जाताना विसरायचा नाही. हे घ्या. हो येस, थँक्यू लक्ष्मी. चला निघूया. श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात सामुदायिक रेडिओ. मी आहे लक्ष्मी आणि माझ्या बरोबर आहेत भरत आजोबा. तुम्हा सर्वांचं आम्ही स्वागत करतो आहोत ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा या आपल्या विशेष कार्यक्रमात. श्रोते हो, ज्येष्ठांसाठी कल्याणकारी योजनांचा प्रसार या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही करतो. या योजनांचा लाभ कसा घेऊ शकतो याबद्दल माहिती सांगतो. भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या नेतृत्वात आणि सामुदायिक रेडिओ असोसिएशनच्या सहयोगाने हा कार्यक्रम आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवतो. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय हे भारत सरकारचं असं मंत्रालय आहे की जे समाजामधील सामाजिक न्याय आणि सामाजिक कल्याणाची सुनिश्चिती करतं. त्याचबरोबर दिव्यांगजन, मागास आणि अतिमागास वर्ग, ज्येष्ठ आणि इतर विशेष समूह यांच्यासाठी वेळोवेळी नवनवीन योजना बनवत असतं, नव्या कार्यक्रमाचं आयोजन करत असतं आणि त्याद्वारा सामाजिक न्यायाला प्रोत्साहन देत असतं. लक्ष्मी, शंकर विचारत होता ना की ज्येष्ठांना निवृत्तीनंतर काम करण्यासाठी किंवा काम मिळवण्यासाठी या योजनेच्या अंतर्गत काही तरतूद आहे का? त्याबद्दल आज आपण सांगूया. नक्कीच सांगूया आजोबा. अटल वयो अभ्युदय योजनेच्या अंतर्गत वरिष्ठ नागरिकांसाठी ऐच्छिक स्वयंसेवा करण्याची तरतूद केलेली आहे. नाही, मला काही समजलं नाही. नक्की सांगते आजोबा. अटल वयो अभ्युदय योजनेबद्दल तुम्हाला तर माहिती आहेच. आपल्या श्रोत्यांना सुद्धा आपण याआधी सांगितलंय. बरोबर. भारत सरकारद्वारे वरिष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांचं आयुष्य अधिकाधिक सक्रिय राहावं यासाठी ही योजना काम करते. याच योजनेच्या अंतर्गत वरिष्ठ नागरिकांच्या ज्ञानाचा आणि त्यांच्या अनुभवाचा समाजाला उपयोग व्हावा यासाठी काही संधी निर्माण केल्या गेल्या. ही योजना वरिष्ठ नागरिकांना ऐच्छिक सेवेच्या माध्यमातून समाजात योगदान देण्यासाठीचं व्यासपीठ उपलब्ध करून देते आणि त्यांना मानसिक, शारीरिक आणि सामाजिक स्तरावर सक्रिय राहण्यासाठी मदत करते. पण म्हणजे या ऐच्छिक सेवेच्या अंतर्गत नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी करता येतात? सांगते आजोबा. ज्येष्ठांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा समाजाला फायदा झाला पाहिजे आणि शिक्षण ही त्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट. बरोबर आहे. त्यामुळे आपल्या शिक्षणाचा उपयोग करून ज्येष्ठ नागरिक तरुण वर्गाला किंवा लहान मुलांना त्यांचा अभ्यास सोपा व्हावा यासाठी त्यांचे अभ्यास वर्ग घेऊ शकतात. शिवाय समाजामध्ये नीतिमत्ता टिकून राहावी यासाठी नैतिक मूल्यांवर आधारित कार्यशाळांचं आयोजन सुद्धा करू शकतात. त्याचबरोबर करिअर समुपदेशकाच्या रूपाने सुद्धा वरिष्ठ नागरिक तरुणांना करिअर संदर्भात मार्गदर्शन करू शकतात. त्याचबरोबर कम्प्युटर असेल किंवा भाषा असेल किंवा लेखनासारखा प्रकार असेल यासारख्या इतर अनेक कौशल्यांमध्ये तरुण वर्गाला ज्येष्ठ नागरिक प्रशिक्षित करू शकतात. हो की नाही? हो. अरे ही तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण लक्ष्मी, ही सगळी कामं सगळ्याच स्तरातल्या ज्येष्ठ नागरिकांना काही शक्य होणार नाही. ज्यांना हे जमणार नाही त्यांनी काय करायचं? त्यांनी काळजी नाही करायची. यासाठी भारत सरकारने डिजिटल इंडिया मिशनच्या अंतर्गत वरिष्ठ नागरिकांनी डिजिटल कौशल्य शिकावीत यासाठी तरतूद केली आहे. आता या डिजिटल मिशनमध्ये असतं काय? सांगते. त्याच्या आधी तुम्ही मला सांगा की तुम्हाला डिजिटली साक्षर कोणी केलं बरं? अरे तूच केलंस की. बरोबर. तर आता तुम्ही डिजिटली साक्षर आहात. मग तुमच्या वयोगटातल्या मित्रमैत्रिणींना तुम्ही त्याचे धडे द्यायचे. अच्छा, हे आहे डिजिटल मिशन. बरं. या मिशनच्या अंतर्गत तुम्ही ज्येष्ठांना किंवा अगदी तरुण वर्गाला सुद्धा डिजिटल तंत्रज्ञानाची ओळख करून देऊ शकता, त्यांना प्रशिक्षण देऊ शकता. त्याचबरोबर सरकारकडून याच मिशन अंतर्गत ऑनलाईन सेवा आणि ई गव्हर्नन्स प्लॅटफॉर्मवर काम करण्यासाठी वरिष्ठ नागरिकांना प्रशिक्षित केलं जातं.
हे प्रशिक्षण मिळाल्यानंतर ज्येष्ठ नागरिक या प्लॅटफॉर्म्सवर काम करू शकतात आणि आत्मनिर्भर बनू शकतात. समजलं आजोबा? हा, समजलं. ही तर खूपच उपयुक्त गोष्ट सांगितलीस तू. आपलं सरकार ना याच्या पुढचा सुद्धा म्हणजेच अगदी दूरवरचा विचार करतं बरं का. आपल्या भारत सरकारने वरिष्ठ नागरिकांच्या या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्यासाठी नवनवीन योजना बनवण्यासाठी एका राष्ट्रीय समितीची सुद्धा व्यवस्था केली आहे, जी वरिष्ठ नागरिकांना सामाजिक सेवा करण्यासाठी नवनवीन संधी प्रदान करते. अच्छा. आणि त्याचबरोबर त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यासाठीच्या तरतुदी सरकारी योजनांमध्ये होतील यासाठी सुद्धा काम करते. अरे वा, म्हणजे आपल्या सरकारनं फारच पुढचा विचार केलेला दिसतोय. हो आजोबा, आपलं सरकार तर वरिष्ठ नागरिकांना आपल्या कला, संस्कृती आणि परंपरांना सुरक्षित ठेवण्यासाठी, त्या नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा प्रोत्साहित करतंय. यासाठी ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक कार्यक्रम आणि कार्यशाळांचं आयोजन करू शकतात. या माध्यमातून आपल्या पारंपरिक कला, संस्कृती जतन होऊ शकतात आणि त्यांचा वारसा आपण पुढच्या पिढीलाही सोपवू शकतो. एक दिवस आपले ते वकील आहेत ना, दिनेश वकील, ते एका पोर्टल संदर्भात सांगत होते. सक्षम पोर्टल? काय तुझी बुद्धी सक्षम आहे ग. बरोबर, सक्षम पोर्टल बद्दल सांगत होते. पण ते काय सांगत होते हे काही माझ्या लक्षात नाहीये. बरं, कळलं, मी सांगते. आजोबा, सक्षम पोर्टल ही सुद्धा भारत सरकारने केलेली एक वेगळी व्यवस्था आहे किंवा योजना आहे असं तुम्ही म्हणू शकता. बरं. वरिष्ठ नागरिकांना आणि अनुभवी तज्ज्ञांना त्यांची कौशल्य आणि त्यांच्या अनुभवाच्या आधारावर रोजगार आणि स्वयंसेवेची संधी प्रदान करणं हा या सक्षम पोर्टलचा उद्देश आहे. हे पोर्टल वरिष्ठ नागरिकांना सशक्त करण्यासाठीचं खूप मोठं पाऊल आहे, जिथे ते आपल्या योग्यतेनुसार आणि आपल्या आवडीनुसार काम मिळवू शकतात. त्याचबरोबर समाजात आणि अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा आपलं उत्तम योगदान देऊ शकतात. खरंच लक्ष्मी? मग हे पोर्टल आपल्या ज्येष्ठ नागरिकांना कोणकोणत्या सुविधा देतं ते सांगू शकशील? सांगते. हे सक्षम पोर्टल ना म्हणजे वरदानासारखं आहे आजोबा. या पोर्टलच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिक आपल्या कौशल्यानुसार आणि आवडीनुसार, अनुभवानुसार फुल टाईम, पार्ट टाईम किंवा फ्रीलान्स नोकरीसाठी अर्ज करू शकतात. वेगवेगळ्या भूमिका त्यांना बजावता येतात. वेगवेगळ्या क्षेत्रांमधला सल्लागार म्हणून, प्रशिक्षक म्हणून किंवा प्रशासकीय भूमिका बजावण्यासाठी सुद्धा इथे संधी मिळू शकते. बरं. त्याचबरोबर NGO आणि सामाजिक कल्याण कार्यक्रमांमध्ये सुद्धा वरिष्ठ नागरिक आपली सेवा देऊ शकतात. शिक्षण, पर्यावरण, आरोग्य, सामाजिक सुधारणा या सगळ्याच क्षेत्रांमध्ये सेवा करण्याची संधी या पोर्टलच्या माध्यमातून मिळू शकते. अरे वा. एवढंच नाही, वरिष्ठ नागरिकांना डिजिटली साक्षर करण्यासाठी आणि तंत्रज्ञानातील कौशल्य त्यांना शिकता यावीत यासाठी वेगवेगळ्या ऑनलाईन पोर्टलवर काम करण्याची संधी सुद्धा त्यांना मिळते. या पोर्टलवर वरिष्ठ नागरिकांना सुद्धा करिअर मार्गदर्शन मिळवता येतं आणि त्याचबरोबर काही वरिष्ठ नागरिक करिअर समुपदेशक म्हणून सुद्धा सेवा या पोर्टलच्या माध्यमातून देऊ शकतात. अरे वा, ही तर म्हणजे अगदी कमाल झाली. बिलकुल. लक्ष्मी, सक्षम पोर्टल विषयी कळलं, पण आता यावर रजिस्ट्रेशन कसं करायचं? खूप सोपं आहे आजोबा. पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला सक्षम पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे. त्यानंतर रजिस्टर किंवा साइन अप या पर्यायांवर क्लिक करायचं. बरं. त्याच्या पुढे आपलं नाव, आपला संपर्क क्रमांक, आपलं वय, शैक्षणिक योग्यता, तुम्हाला असलेला अनुभव ही सगळी माहिती त्यांना द्यायची. आवश्यक ती कागदपत्र अपलोड करायची, ज्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र यांचा समावेश आहे. त्याचबरोबर आपल्या आवडीचं क्षेत्र कोणतं आहे, आपल्याकडे किती वेळ उपलब्ध आहे याची सुद्धा माहिती द्यायची. ही सगळी माहिती भरून आपलं प्रोफाईल पूर्ण भरलं आहे का आपण याची खात्री करून घ्यायची. शिवाय आपली इतर कौशल्य सुद्धा आपण यामध्ये देऊ शकतो. हे सगळं दिल्यानंतर, प्रोफाईल पूर्ण भरून झाल्यानंतर आपल्याला नोकरी करायची आहे की ऐच्छिक सेवा द्यायची आहे, म्हणजे स्वयंसेवक म्हणून कुठे रुजू व्हायचं आहे, याबद्दलचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. अशा तऱ्हेने आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण होतं. रजिस्ट्रेशन केल्यानंतर पोर्टलवर उपलब्ध असणाऱ्या नोकऱ्या आणि स्वयंसेवेच्या संधींची यादी आपल्याला कळते. ती आपण यादी तपासायची
आणि आपल्या आवडीनुसार आणि पात्रतेनुसार तिथे अर्ज करायचा. आपल्याला हवी असणारी नोकरी किंवा स्वयंसेवेची संधी ज्या ठिकाणी दिसेल तिथे क्लिक करून आपण अप्लाय करून तिथे सुद्धा आवश्यक ती माहिती भरायची आणि हा अर्ज सबमिट करायचा. इथे आता आपलं काम संपतं. आता आपल्याला प्रतिक्रियेची वाट बघायची. अरे वा, म्हणजे हे तर खूप सोपं झालं. पण यासाठी पात्र कोण कोण असतं? ओके, सगळ्यात आधी तर ज्येष्ठ नागरिकांसाठी जी योजना आहे त्यामुळे कमीत कमी वय हे 60 वर्षांचं हवं. बरोबर, ते हवंच. काही विशेष श्रेणींमधले ज्येष्ठ नागरिक इथे अर्ज करू शकतात. म्हणजे तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा खाजगी क्षेत्रातील कर्मचारी असाल तर. खरं तर इथे अर्ज करण्यासाठी कुठल्याही शैक्षणिक योग्यतेची आवश्यकता नाहीये. अनुभव आणि कौशल्यांच्या आधारावर इथे संधी आपल्याला मिळू शकते. प्रशासन, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान किंवा लिपिक या किंवा इतर कुठल्याही क्षेत्रांमधला जर अनुभव आपल्याला असेल तर आपल्याला इथे प्राधान्य मिळू शकतं. डिजिटल तंत्रज्ञानाचं किंवा कम्प्युटरचं ज्ञान आपल्याला असेल तर तिथेही आपल्याला प्राधान्य मिळतं. सगळ्यात महत्त्वाची अट म्हणजे मानसिक आणि शारीरिकरित्या आपण काम करण्यासाठी सक्षम असायला हवं. या काही अगदी साध्या सोप्या अटी पात्रतेसाठी आहेत. लक्ष्मी, अगं आजचा भाग अतिशय सुंदर होता. सक्षम पोर्टल विषय ऐकून शंकर तर खूप खुश झाला असेल बघ. अगदी अगदी. पण आता नाही, याबद्दल ऐकून फक्त थांबता कामा नाहीये. बरं, नाही. सक्षम पोर्टलवर जाऊन तिथे रजिस्ट्रेशन करून आपल्याला हवं असणारं काम शोधून लगेच कामाला लागायला हवं. आता कसं बोललीस? आता मी पण या सक्षम पोर्टलला भेट देऊन अर्ज करतोच. व्हेरी गुड. इतरही अनेक योजनांची माहिती श्रोते हो आम्ही दोघंही मिळून तुम्हाला देतो आहोतच. पण तुम्हाला कधीही कोणतीही गरज लागली तर ज्येष्ठांसाठीचा आपला राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर वापरायला विसरायचं नाही बरं का. अरे हो, 14567 यावर कॉल करून तुम्ही तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवू शकता, मदत मिळवू शकता आणि कायदेशीर सल्ला सुद्धा मिळवू शकता. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये आम्ही इथेच थांबणार आहोत. लक्षात ठेवा, आपले ज्येष्ठ नागरिक आपली शान आहेत. अनुभव आणि ज्ञानाची ते खाण आहेत. तेच आहेत आपली ओळख आणि तेच आपला स्वाभिमान आहेत. आता आम्हाला निरोप द्या. पुन्हा भेटूया पुढच्या भागांमध्ये. तोपर्यंत हसत रहा, स्वस्थ रहा आणि काम करत रहा. नमस्कार. कितना अच्छा लगता है ना किसी की मदद करके. अगर मैं कहूं कि आपकी मदद के इंतजार में कोई है जो आपकी राह देख रहा है, वो हैं हमारे वृद्धजन. दोस्तों, आज वृद्धजनों की जरूरतों और उनके मदद के लिए होती लोगों की कमी को देखते हुए हमारे भारत सरकार ने आप जैसे युवाओं को जेरियाट्रिक केयर गिवर्स बनने का मौका दिया है. वो युवा या युवतियां जिन्हें लोगों की मदद कर, स्पेशली बुजुर्गों की मदद कर दिल में होती है खुशी, तो आप भी इसका लाभ उठा सकते हैं. ट्रेनिंग पाने के बाद आप बुजुर्गों की उचित देखभाल कर सकते हैं. उनकी डेली लाइफ और गैर डेली लाइफ पहलू के साथ साथ वरिष्ठ नागरिकों के कल्याण और उनकी संगति का भी ध्यान रख सकते हैं. अभी 3180 जेरियाट्रिक केयर गिवर्स को प्रशिक्षित किया जा चुका है. आप भी इसमें प्रशिक्षित हो सकते हैं और किसी के चेहरे की मुस्कान बन सकते हैं. अधिक जानकारी के लिए scw.dosje.gov.in पर अभी विजिट करें. CRA द्वारा निर्मित और सामाजिक न्याय और अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी. सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांविषयी आपल्या सगळ्यांनाच माहिती असणं खूप आवश्यक आहे. कारण या योजनांच्या माहितीच्या अभावामुळेच अनेक गरजू या योजनांचा लाभ घेऊ शकत नाहीत. आणि या योजनांविषयी आपल्याला सविस्तर माहिती मिळावी हाच या कार्यक्रमाचा उद्देश आहे. श्रोते हो, आता आम्ही तुम्हाला एक भारूड ऐकवणार आहोत झक्कासपैकी. ते ऐका आणि त्या भारुडाच्या माध्यमातून या योजनेविषयी थोडी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. ती माहिती जरूर लक्षात ठेवा.
साठी पुढती उभा असे प्रश्नांचा डोंगर. आहा, अहो साठी पुढती उभा असे प्रश्नांचा डोंगर. अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अटल योजना देईल या सगळ्यांची उत्तर. अग ग 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 अग ग ग ग ग साठी आली, काय करू आता, साठी आली, नको नको तरी साठी आली. खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो अहो बघता बघता साठी आली. आली आली, गुडघे दुखीला घेऊन आली. आली आली. अन पाठीची घडी मोडून गेली. आगाय आय 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 आय. काय सांगता, हम्म. पाठीची घडी मोडली. अहो, मग काय, अहो व्यायाम करता की नाही? अहो संसाराचा गाडा वडता वडता हा. पाठीवर एवढं वजन घेतलं होतं हा. की व्यायाम वगैरे करायला सुद्धा ते खाली काय ठेवता आलं नाही बघा. हा. आणि म्हणून पाठीची घडी मोडून गेली. अरारारारारारारारा. अग ग ग ग ग. साठी आली, काय करू आता, साठी आली, नको नको तरी साठी आली. खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो अहो अंधुक झाली दिठी. मिठी? अहो मिठी नाही, मग दिठी दिठी. दिठी. नाही तुम्हाला मिठीच ऐकू येणार म्हणा, कारण तुमची सुरू आहे तिशी. इश्श. अहो लाजू नका. हा तर मग दिठी म्हणजे काय? अहो दिठी म्हणजे दृष्टी. दृष्टी. हम्म. असं. डोळ्यांपुढची चित्र आता दिशेनाशी झाली. हा. चष्मा मोती बिंदूची गट्टी झाली. असं 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 हा. असं. तर आता अंधुक झाली दिठी दिठी. आणि कामाची झाली सुट्टी. सुट्टी. पोरा बाळांनी घेतली म्हणूनच कट्टी. 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 हा आता हा काय नवीन खेळ? अहो खेळच म्हणायचं की. होय. आता साठी आली हा. आणि दृष्टी गेली हा. आणि रिटायरमेंट निवृत्तीची वेळ झाली हा. आणि त्यामुळं ऑफिस कामाची सुट्टी झाली ना. झाली 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 मग झाली. आता 10 तास घराबाहेर राहणारे आम्ही हम्म. आता 24 तास घरात थांबायला लागलो. अरे या डब्यात काय, या कपाटात काय, हा. आणि त्या पार्सल मध्ये काय म्हणून विचारायला लागलो. हम्म. आणि म्हणून पोरा बाळांना देखील नकोसे झालो. हा. आणि म्हणून पोटच्या पोरानं घेतली कट्टी. पोटच्या पोरानं घेतली कट्टी. काय सांगायचं, लई लई वंगाळ झालं बघा. अहो म्हणून तर म्हणतोय. हा. अग ग ग ग ग. साठी आली, काय करू आता, साठी आली, नको नको तरी साठी आली. खरंच आली, आताच आली, एकदाची आली. हो अहो बरोबर आहे. काय बरोबर आहे. अहो जग बदललंय राव आता. हे बघा मला सांगा आता, हा. तुमच्या आई साहेबांनी नऊवारी नेसली होती की होती नाही? होती. वडील तुमचे धोतर नेसत होते. हा मग हा, तुम्ही नेसलंय काय आता? म्या नाही नाही नाही. बघा, तुमच्या आईनी जात्यावर दळणं दळून दळून व्यायाम सुरू ठेवला. हम्म. वडिलांनी शेतात राबून राबून शरीर कमावलं. हा, पैलवानच होत ते. मग आणि तुमचं शरीर आमचं काय कसलं. नाही ना. हा. म्हणजेच काय तर बदल अटळ आहे. हम्म. त्यामुळे आता हल्ली असं कोणाच्या खासगी आयुष्यात इतकं डोकावू नाही हो. काय बोलता पण पोटचं पोर आहे की ते. आहा, पोटचं पोरग असलं तरी बी त्याच्या संसाराच्या पोटात आपण डोकावू नाही. हा, अहो आपलं आपलं जग आपणच उभं करावं. आता असं म्हणता वय. मग अहो पण आता उभं राहायला कोणाची सोबत नकोय. सोबत. मग अहो एकटं उभं राहत होतो तेव्हा पेलच की सगळं. हा, अहो, पण आता नाही जमत. हा? खरंय खरंय खरंय. नाही पण खरंय तुम्ही म्हणता ना तसा बदल अटळ आहे. काय हम्म. आता कोणाच्याही सोबतीची अपेक्षा नको काय. नाही 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 नाही, अगदीच तसं नाही बरं का. मग कसं आता. अहो जसा बदल अटळ आहे ना तसं आपलं सरकार सुद्धा अटळ आहे, ज्याने आपली अटळ सोबत दिली आहे. अहो काय मस्करी लावल्या तुम्ही. हा? मस्करी. मग काय तर आता यात सरकार कुठनं आलं हो. आणि हे काय लावलंय सारखं अटळ अटळ अटळ. हा? अहो सांगते सांगते, ऐका ऐका ऐका, शांत व्हा. हे बघा, आता तुमच्या गुडघ्याला औषध पाणी करणारी, हा. तुमच्या डोळ्यांसाठी कानांसाठी वेगवेगळी
उपकरणं म्हणजे साधनं उपलब्ध करून देणारी हा आणि तुमच्या एकटेपणावर तोडगा सांगणारी, अहो एवढंच काय, अहो, काय तुमच्या प्रत्येक तक्रारीवर उपाय सांगणारी अटल वयो अभ्युदय योजना आपल्या केंद्र सरकारने सुरू केली आहे. काय सांगता काय? आणि मग हा? आता तुम्ही माझ्या माग म्हणा, काय म्हणायचं? 1 1 4 4 5 5 6 1 मिनिट काय तुम्ही झालं? काय साळ बिळाला गेला आहे की नाही? हा? ते मधलं 2 आणि 3 कुठं गेलं? 1 नंतर डायरेक्ट 4. शाळेत गेले होते म्हणूनच ही माहिती तुम्हाला मी सांगते. काही प्रश्न विचारायचा नाही, नुसतं माझ्या मागे म्हणायचं आणि ते बरं लक्षात सांगा ठेवायचं. सांगा. हा म्हणा, 1 1 4 4 5 5 6 6 7 7 आता एकटे म्हणा बरं. 1 हा 4 हा 5 हम्म 6 आणि 7. सोपं आहे का नाही? हा सोपं की आपण हे हाय काय? हा सांगते. हा एक मदतीचा नंबर आहे, म्हणजे हेल्पलाईन नंबर आहे. कुणी दिला विचारा? आता कोणी दिला? सरकारने दिला. असं आहे होय. तर हा तुमच्यासाठीचा एक हेल्पलाईन नंबर आहे. हा कुठे डायल करायचा? फोनवर. हा तर हा फोनवर तुम्ही डायल केला की तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालीच म्हणून समजा. वा. हा आणि त्याच्या बरोबर राष्ट्रीय वयोश्री योजना म्हणून एक योजना आहे बर का. हा. या योजनेच्या माध्यमातून तर वृद्धांसाठी आवश्यक असणारी सगळी उपकरणं मोफत दिली जात आहेत. वा. म्हणजे तुमच्या डोळ्यांचा चष्मा म्हणू नका, बर. कानाचं ते मशीन म्हणू नका, असं होय? तुमचा वॉकर म्हणू नका, काठी म्हणू नका, अशी एक नाही 90 प्रकारची उपकरणं मोफत दिली जात आहेत. मग आणि असं एकाच नाही बर का, अनेक प्रकारे सरकार 60 वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिकांना मदत करतंय. अहो बघा, तुमच्या पोरांनी कट्टी घेतली का नाही? काय बोलायचं? हा, पण सरकारने कट्टी घेतली नाही. आता कसं बोलला? हा. तेव्हा तुमचं 60 नंतरचं आयुष्य सुखाचं आरोग्यपूर्ण जावो यासाठी सरकार अटल वयो अभ्युदय योजनेच्या माध्यमातून काम करतंय. हे लई बेस झालं बघा. हा आता तिचा फक्त लाभ तुम्हाला घ्यायचा झालं. मग खुश का आता? मग आता काय म्हणणार? मग आता काय म्हणायचंय? आली साठी आली, 60 बरोबर अव्यय आली, वयोश्री योजना आली रे आली, हेल्पलाईन सुद्धा आली रे आली, साठी आली हो. ध्यास अव्ययचा सन्मान ज्येष्ठांचा. MGM 90.8 FM सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालय आणि कम्युनिटी रेडिओ असोसिएशन यांच्या संयोगाने आपण हा विशेष कार्यक्रम ऐकला. तर या कार्यक्रमाचा 19वा भाग आज आपण ऐकत होतात. आय होप की तुम्हाला आजचा हा एपिसोड नक्कीच आवडला असेल. तसेच तुमच्या काही प्रतिक्रिया, तुमच्या काही सूचना आणि तुमचे काही फीडबॅक असतील तर आम्हाला ते नक्की कळवा. कॉल करा 9359320080 या व्हॉट्सॲप नंबरवर, किंवा तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपसुद्धा करू शकता 9359320080 या नंबरवर. आणि ऐकत रहा MGM 90.8 FM.